नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. मागच्या काही दिवसांपासून बीडसह संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेलं नाव आहे अर्थातच सतीश भोसले उर्फ खोक्याबाई. हरणांची शिकार असेल किंवा थेट एका कार्यकर्त्याला जी आहे ती धमकी देणं असेल, त्या कार्यकर्त्यावर बॅटीने हल्ला करणं असेल, असे एक एक या खोक्याबाईचे कारनामे समोर येत असतानाच आता एक बिश्नोई गँगच्या नावाने फेसबुक पोस्ट समोर आलेले आहे. ज्या फेसबुक पोस्ट मध्ये बिश्नोई गँग कडून या खोक्याबाईला जी आहे ती धमकी दिली गेली असं पाहायला मिळतंय. या फेसबुक पोस्ट मुळे जी आहे ती खळबळ आपल्याला माजलेली पाहायला मिळते, खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, एक फेसबुक पोस्ट सध्या प्रचंड अशी व्हायरल होते सोशल मीडिया आणि सगळीकडे, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई या नावाने या खोक्याबाईला थेटपणे धमक्या दिल्याचं पाहायला मिळतंय. नेमकं हे सगळं प्रकरण काय? संकेत, आपण जर पाहिलं तर हा खोक्याबाई तोच आहे ज्याने जवळपास 200 हरिण आणि काळविटांची शिकार केली आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मोर आणि ससे यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात शिकार केलेली आहे. जवळपास आपण जर पाहिलं टोटल मिळून अजून तरी आपल्याकडे फिक्स असा आकडा आलेला नाहीये, मात्र जवळपास 300-400 प्राणी पक्षी मिळून याने जे असे आहेत जे रेअर स्पीसीज ज्याला आपण म्हणतो किंवा जे आपण घरात पाळू शकत नाही अशा पद्धतीचे जे प्राणी आणि पक्षी आहेत त्यांची शिकार करण्यात आली आहे. जवळपास जसं मी आधी सांगितलं तसं 200 पेक्षा जास्त हरिण आणि काळविटांची यामध्ये संख्या आहे. आणि जसं आपल्याला माहित आहे की काळवीट आणि हरिण हे जर प्राणी आपण पाहिले तर काळवीट हा बिश्नोई समाज जो आहे, जो आपल्याला उत्तरेकडे मोस्टली पाहायला मिळतो, राजस्थान असेल, मध्य प्रदेशचा काही भाग असेल, या ठिकाणी आढळून येणाऱ्या बिश्नोई समाजासाठी काळवीट हा जो प्राणी आहे तो अगदी देवते समान आहे. त्याला काळविटाची तिकडे पूजा केली जाते, देवाच्या स्थानी पाहिलं जातं. आणि अशा पद्धतीने त्यांचा देव असलेल्या काळविटाची जर शिकार झाली तर मग मात्र ही जी कम्युनिटी आहे, हा जो समाज आहे, तो त्या व्यक्तींना कधीही माफ करत नाही. काळविटाची शिकार करणं हे बिश्नोई धर्माच्या अनुसार सगळ्यात मोठं पाप समजलं जातं. त्यामुळेच आपण बघतोय की बॉलिवूडचा प्रसिद्ध ऍक्टर जो आहे सलमान खान, सुपरस्टार असून सुद्धा गेले 15-20 वर्ष झालं त्याला याच एका कारणाने वेळोवेळी न्यायालयाचे खेटे घालावे लागतात, पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागतात. कारण एकच आहे की एका सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान हे 4-5 जण गेलेले होते आणि त्यावेळी सलमान खानने 2 काळविटांची शिकार केली, आपल्याच बंदुकीमधून त्यांना फायर करण्यात आलं होतं. अशा पद्धतीचा एक आरोप त्याच्यावरती आहे. अर्थात हा आरोप सिद्ध झालेला नाहीये, त्यामुळेच खरं तर हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आणि या प्रकरणाच्या नंतर बिश्नोई गँगचा जो प्रमुख आहे तो कुठेतरी या सगळ्यामध्ये प्रचंड आक्रमक झालेला पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं तर लॉरेन्स बिश्नोई हा गेल्या काही दिवसांपासून खरं तर तुरुंगामध्ये आहे, मात्र तुरुंगात असून सुद्धा त्याची जी गँग आहे ती गँग बाहेर त्याच्यासाठी काम करताना पाहायला मिळते. गेल्या 2-3 वर्षांपासून बिश्नोई गँगच्या वतीने सातत्याने सलमान खानला धमक्या येत आहेत. त्याचबरोबर इतरही काही ऍक्टर्सला यामध्ये धमक्या आल्याच्या वेळोवेळी चर्चा होत राहिल्या, मात्र या प्रकरणामध्ये पुरेसं काही याच्यावरती ठाम सांगता येईल किंवा पुरावे असे कुठलेही मिळाले नाहीत. मात्र सलमान खानला याच गँग कडून वेळोवेळी धमक्या आलेल्या आहेत, वेळोवेळी सलमान खानला मारण्याचे प्रयत्न सुद्धा झालेले आहेत. अशा पद्धतीचं एकंदरीत या आधी सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. आणि आता खोक्याबाईचं जेव्हा हे प्रकरण सगळं समोर आलं आणि त्याने हरिण आणि काळविटांची शिकार केली आहे, ही बातमी जशी व्हायरल झाली तशीच आज सकाळपासून आपण बघतोय की एक फेसबुक पोस्ट व्हायरल होतीये. ही फेसबुक पोस्ट जर आपण पाहिली तर लॉरेन्स बिश्नोई नावाच्याच अकाउंट वरून करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आज जे काही खोक्याबाईच्या घरी वनविभागाने धाड टाकली होती, तिथून जे काही सामान हस्तगत झालं त्याचा एक फोटो लावलेला होता आणि या फोटोच्या वरती हा जो कोणी खोक्याबाई आहे त्याला लवकरात लवकर पोलिसांनी ताब्यात घ्यावं, त्याला मी माझ्या पद्धतीने शिक्षा देणारच आहे, मात्र तरीही पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, सध्या त्याला लवकरात लवकर अटक केली जावी आणि हा खोक्याबाई माफीच्या लायक नाहीये अशा शब्दांमध्ये खरं तर यामध्ये एक वॉर्निंग देण्यात आली आहे, धमकीच देण्यात आली असं आपण म्हणू शकतो. ही धमकी सध्या प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळते. जी काळविटं बिश्नोई गँगसाठी देवतेच्या समान आहेत, जर 2 काळविटं मारल्या प्रकरणी सलमान खानला इतक्या वर्षांपासून बिश्नोई समाज आहे, बिश्नोई गँग आहे, ते वेळोवेळी त्याचा विरोध करताना पाहायला मिळतात. सलमान खानला त्यांच्या इथे येऊन, बिश्नोई समाज ज्या ठिकाणी राहतो तिथे येऊन त्यांच्या मंदिरामध्ये त्याने माफी मागावी, पाया पडावं, असं सगळं जे त्या अटी ठेवण्यात आल्या होत्या, तरच आम्ही सलमान खानला माफ करू असंही सांगण्यात येत होतं. अशाही चर्चा
खरं तर काही दिवसांपूर्वी रंगलेल्या होत्या, तशा पद्धतीच्याही पोस्ट समोर आल्या होत्या. आणि त्यानंतर आता त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आजची ही पोस्ट प्रचंड कुठेतरी खोक्याबाई जिथे कुठे असेल, खरं तर संकेत हा खोक्याबाई जवळपास 2-2.5 दिवसांपासून फरार आहे. मात्र तो जिथे कुठे असेल ही पोस्ट पाहून खोक्याबाईला सुद्धा नक्कीच धडकी भरली असेल असं मला तरी वाटतं. निश्चितच समृद्धी. आपण जर पाहिलं तर सलमान खान असेल किंवा नुकतीच ज्या बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्याच्यामध्ये सुद्धा बिश्नोई गँगनीच ती हत्या घडवून आणली किंवा ती हत्या केली असं बोललं जातं. का तर बाबा सिद्दीकींचे सलमान खान सोबत असणारे संबंध. मात्र समृद्धी, ही जर पोस्ट आपण व्यवस्थित पाहिली तर ही पोस्ट जेव्हा आपण पाहतो तेव्हा कुठेतरी मनामध्ये एक असा संशय येतो की ही पोस्ट खरंच खरी आहे का. कारण त्या नाव मराठीमध्ये असणं किंवा अतिशय तोडक्या मोडक्या शब्दामध्ये हिंदीमधनं ही सगळी पोस्ट जी आहे ती करण्यात आली आहे. ही पोस्ट कुठेतरी खरी आहे का असा एक संशय कुठेतरी निर्माण होतोय. तुला काय वाटतं? संकेत, ही पोस्ट जर पाहिली तर जसं तू म्हटलास तसं हिंदीमध्ये ही पोस्ट आहे. मात्र हिंदी इतक्या काय म्हणू शकतो आपण, इतक्या दर्जा नसलेल्या भाषेमधलं हे हिंदी आहे, अशा शब्दात लिहिलेलं आहे ज्यामध्ये मराठीतलेच बरेचसे शब्द आहेत. आणि हे हिंदी पाहून अजिबातही वाटत नाही की ही कुठली हिंदी भाषिक असणाऱ्या तरुणाने लिहिलेली पोस्ट आहे, असं अजिबातही वाटत नाहीये. जी कोणी व्यक्ती आहे या पोस्टच्या मागे त्यांनी कदाचित हा व्यक्ती मराठीच असू शकतो आणि महाराष्ट्रीयन असू शकतो, त्यामुळेच कदाचित मराठी भाषेमध्ये असलेली, मराठी भाषेतले शब्द अनेक असलेली ही पोस्ट आहे. आणि या पोस्टमध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर सलमान खानच्या प्रकरणामध्ये जो लॉरेन्स बिश्नोई किंवा त्याची गँग इतकी ऍक्टिव्हली त्याला मारण्यासाठी अनेकदा प्रयत्न करताना पाहायला मिळाली. अनेकदा त्याला धमक्या देण्यात आल्या, ईमेल्स करण्यात आले, काही लेटर्स लिहिण्यात आले. असं सगळं जी गँग करते तीच गँग, त्याच गँगच्या वतीने खरं तर आलेला हा मेसेज आहे. आणि या मेसेजमध्ये असं म्हटलंय की पोलिसांनी पोलिसांचं काम करावं. इतक्या सगळ्या काळविटांना मारणारा, आमच्या देवाला मारणारा जो खोक्या आहे त्याला पोलिसांनी अटक करावी असं जिथे लिहिलेलं आहे त्यावरतीच एक खूप दाट संशय येतो. कारण मुळातच गुन्हेगार असलेली ही गँग पोलिसांना सांगते की तुम्ही यांना अटक करा. त्यामुळे ही फार जास्त परस्पर विरोधी दोन गोष्टी आहेत असं वाटतंय. त्यामुळे जर ही पोस्ट खरी असती किंवा लॉरेन्स बिश्नोई गँगच्या खरंच कुठल्या अधिकृत सदस्याने जर केलेली असती तर मग या पोस्टमध्ये पोलिसांचा उल्लेख असेल असं मला वाटत नाही. ही पोस्ट थेटपणे त्याला धमकी देणारी असती किंवा येत्या काही दिवसांमध्ये आम्ही खोक्याबरोबर असं तसं करू वगैरे अशा पद्धतीची काही धमकी असली असती. जिथे पोलिसांनाच सांगितलं जात आहे की तुम्ही तुमचं काम करा आणि तुम्ही त्याला अटक करा, त्या ठिकाणी या पोस्टवरची कुठेतरी शंका ही दाट उत्पन्न होताना पाहायला मिळते. मला तरी वाटत नाही की ही पोस्ट खरी असेल. निश्चितच समृद्धी. अर्थात ही पोस्ट खरी आहे खोटे आहे हा अर्थातच तपासाचा भाग आहे. पोलीस ते तपास शोधून काढतीलही. मात्र जर ही पोस्ट खरी असेल तर ही खोक्यासाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. कारण आजच त्याच्या घरावर जो आहे तो वनविभागाने छापा टाकला होता. काल आपण जसं एका लाईव्ह मध्ये देखील म्हटलं होतं की वनविभागाने आता ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. त्यानंतर आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर वनविभाग ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी तब्बल जर आपण पाहिलं तर काही मांस असेल शिकार करून आणलेलं किंवा वाघेऱ्या असेल यासह धारदार तीक्ष्ण हत्यारं जी आहेत ती सगळी त्याच्या घरातून जी आहे ती जप्त केलेली आहेत. खोक्या अजूनही त्या खोक्याबाईला अजूनही पोलिसांनी जी आहे ती अटक केलेली नाहीये. बीड मधल्या जवळपास 6 ते 7 पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा आहे. नगर जिल्ह्यातल्या शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये देखील त्याच्यावर गुन्हा आहे. आता या सगळ्या दृष्टिकोनातून पोलिसांनी देखील तपास करणं या पोस्टच्या अनुषंगाने सुद्धा आणि खोक्या कुठं आहे या दृष्टीने सुद्धा तपास करणं जे आहे ते तितकंच गरजेचं आहे. या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.